ओम श्रीपाद वल्लभाय नमः. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, असे स्वामींचे प्रेमळ आणि मनमोहक संदेश प्राप्त करण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच दाबा. स्वामींजवळ आपण एकच प्रार्थना करायची आहे. हे समर्था, तुला निरंतर भोळी शुद्ध भावनेने केलेली सेवा आवडते, म्हणून हे आई आम्हाला काही ज्ञानी बनू नको वा कोणी पंडित बनू नको. आमच्या मनात मुखात तुझे नाम असू दे, हृदयात तुझे स्मरण असू दे आणि आमच्यावर तुझ्याबद्दलच्या बेशर्त प्रेमाने भारलेल्या तुझ्या भोळ्या सेवेची कृपा कर आणि आमच्याकडून निरंतरतेने तुझी सेवा करून घे. हे परब्रह्म, तू माझा गुरु आहेस. मला प्रेरणा दे, मला मार्गदर्शन नक्कीच कर. आणि स्वामींवरचा असाच विश्वास तुमचा मित्रांनो असला पाहिजे. स्वामींवरचा विश्वास असाच तुमचा असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. नेहमी लक्षात ठेवा, आपण जन्माला आलो तसे एक दिवस या संसाराचा निरोप देखील घेणार आहोत. भविष्यात काय होईल याची चिंता न करता आनंदाने वर्तमानात जगा. प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घ्या, पण त्यात अडकू नका. भगवंताच्या नामाशिवाय कोणतीही गोष्ट शाश्वत नाही तर क्षणभंगूर आहे. म्हणून थोडक्यासाठी मोहात तुम्ही अजिबात अडकू नका. स्वामी सांगतात, आपण केलेले उपकार नेहमी विसरून जा. केलेल्या उपकाराचा प्रतिलाभ मिळेल अशी अपेक्षा, लोभ ठेवू नका, कारण अपेक्षा भंगांचे दुःख भरपूर वाईट असतात हे तुमच्या लक्षात आले पाहिजे. स्वामी सांगतात, तुमच्याबद्दल कोणी काहीही बोलू द्या, ते मनावर घेऊ नका आणि त्यांच्याशी प्रतिवादही करू नका व त्यांच्याबद्दल मनात रागाची भावनाही मनात ठेवू नका. उलट त्यांना माफ करून टाका. स्वामी सांगत असतात, विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी काही चांगले करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगले नेहमीच घडत असते आणि होत असते. माणूस जेव्हा सगळ्या बाजूने एकटा होतो ना, तेव्हा त्याच्याकडे जगण्यासाठी दोनच गोष्टी असतात, आणि ती म्हणजे एक देव आणि दुसरी त्याच्या मनातील आशा आणि जिद्द. म्हणून ते कायम तशीच राहू द्या. मी आहे म्हणून सगळे आहे याऐवजी सगळे आहेत म्हणून मी आहे हा विचार ठेवा. आयुष्यात कधीच एकटेपणा तुम्हाला येणार नाही किंवा वाटणार नाही. वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवतात. सुख आपल्या हातात नाही, पण सुखाने जगणे हे नक्की आपल्या हातात आहे हे आपण समजून घेतले पाहिजे. प्रसिद्धी ही अशी बाब आहे जी कितीही मिळाली तरी माणसाची तहान काही भागत नाही. म्हणून प्रसिद्धीच्या मागे न पळता तुम्ही आत्मचिंतनाकडे आणि आत्मसुखाकडे वळले पाहिजे. स्वामी सांगतात, एखादी वस्तू हरवली किंवा एखादी व्यक्ती सोडून गेली तर जास्त विचार करत नाही बसायचं. भेटली होती ती परत हरवली म्हणून तिथल्या तिथंच विषय सोडून द्यायचा आणि आपण पुढे चालत राहायचं. खूप दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून निघून जातात. त्यामुळे जे तुमच्या जवळ आहे तेच प्रेमाने सांभाळा. मग त्या वस्तू असोत किंवा आपली माणसं असोत, त्या तुम्ही अशाच सांभाळल्या पाहिजे. अंतःकरणातून देवाची सेवा केली पाहिजे, कारण मानव बाहेरचे स्वरूप पाहतो पण परमेश्वर हृदय पाहत असतो हे मात्र निश्चित आहे. स्वामी सांगतात, शोधायचं असेल तर तुमची काळजी करणाऱ्या शोधा. बाकी उपयोग करून घेणारे तुम्हाला शोधत येतील आणि तुमच्याजवळ येऊन तुम्हाला तुमचा फायदा घेऊन जातील. दुनिया कशी पण असू दे, देवा पूर्ण खात्री आहे आणि विश्वास आहे तुमच्यावर. तुम्हीच आम्हाला व्यवस्थित ठेवणार ही शाश्वती आम्हाला आहे. स्वामी सांगत असतात, जीवन म्हणजे झोपाळा आहे. तो जेवढा मागे जातो तेवढ्याच प्रमाणात पुढे येत असतो बरं. त्यामुळे जीवनात घाबरू नका. दुःख जेवढी येतात तेवढे सुखही येणार असतात हे निश्चित असतं. स्वामी सांगतात, मृत्यूसाठी खूप पर्याय आहेत, परंतु जन्म घेण्यासाठी एकच, तो म्हणजे स्वामी आणि स्वामी आई असते. म्हणून आणि तोच पर्याय देवाने आपल्यासाठी दिलेला असतो. कोणी कौतुक करो वा टीका, लाभ तुमचाच त्यात आहे. आणि कोणी तुम्हाला प्रेरणा दिली तरी लाभ तुमचाच आहे. तर टीका सुधारण्याची संधी तुम्हाला ते समोरचा देत असतो. म्हणून यश मिळाल्यामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशाने लोकांची ओळख आपल्याला होत असते. हाच जीवनाचा नियम आहे आणि हा तुम्ही नक्कीच मनापासून समजून घेतला पाहिजे. लोक फायदा बघतात आणि आम्ही माणुसकी, त्यामुळेच आम्ही थोडे मागे आहोत. पण काही हरकत नाही मित्रांनो, मागे राहून पण कुणाचा फायदा घेऊन
मोठं नाही व्हायचं आणि आपल्या बळावर, आपल्या जिद्दीवर आपल्याला नक्कीच मोठं व्हायचं आहे. माझा जन्म कोठे व्हावा, कोणत्या जाती धर्मात व्हावा, आई वडील कसे असावेत हे माझ्या हाती नव्हते. त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्याऐवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्कीच सुखी करू शकतो, हे स्वामी आपल्याला सांगत आहेत. म्हणून तुमच्या आत्मबळाचा तुम्ही नक्कीच आसावा घेतला पाहिजे आणि त्यावर तुम्ही भरपूर मोठे झाले पाहिजेत. दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटे बसणे बरे आणि एकटे बसण्यापेक्षा सज्जन मंडळीत बसणे त्याहून बरे असते. म्हणून हे तुम्हाला आता ठरवायचं आहे, तुम्हाला कोणाच्यात आणि कशात बसायचं आहे. स्वामी सांगतात, आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मताच ठरवलेलं असतं. येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण असते. काही लोक आपल्याला वाईट कर्माची शिक्षा द्यायला येतात, तर काही लोक आपल्या चांगल्या कर्माची फळं द्यायला येतात. म्हणूनच काही लोकांकडून आपल्याला खूप त्रास होतो, तर काही लोक आयुष्यात आल्यावर खूप आनंदही होत असतो. स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती किती वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार आपल्याला नेहमीच करता आला पाहिजे. तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी नक्कीच तुम्ही बोलले पाहिजे, आणि ज्या विषयी तुम्हाला भरपूर माहिती नाहीये आणि काहीच तुम्हाला येत नाही त्याविषयी तुम्ही बोलू नका, फक्त मौन पाळा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आपोआप भेटत जातील. आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्तीचे महत्त्व समजून नक्कीच घ्या, कारण प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात काहीतरी विशेष करण्यासाठी नक्कीच आलेली असते. उत्तम दिवस आठवणी देत असतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देत असतात व ते सर्व खूप काही शिकवून जात असतात. म्हणून त्या दिवसांकडून आपण भरपूर काही गोष्टी शिकल्या पाहिजे आणि त्यातून आपण भरपूर काही समजून घेतलं पाहिजे. मनापेक्षा सुपीक जागा कोणतीच नाहीये, कारण तिथे जे पेरलं जातं ते अधिकच वेगाने वाढत जातं. मग ते विचार असो, प्रेम असो, नाहीतर मग द्वेष असो, हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. स्वामी सांगत आहेत, मोती होऊन सुवर्णाच्या संगतीत राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन एखाद्या चातकाची तहान भागवणे नक्कीच श्रेष्ठ असते आणि ती नक्कीच तुम्ही भागवली पाहिजे. श्रीकृष्णाला गीता कोणालाही सांगता आली असती, पण एक लक्षात घ्या, त्याने फक्त अर्जुनाला सांगितली. त्याचं कारण काय बरं? जर सांगणारा मग असा असावा लागतो, तसा ऐकणाराही असावा लागतो. तेव्हाच ज्ञानाचा विकास होतो आणि मग समोरच्यालाही कळतं की आपल्यामध्ये कोणती अशी शक्ती आहे ज्यापासून आपण सर्व काही मिळवू शकतो. नकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कधीच सुटणार नाहीत, परंतु तुमचे नुकसान मात्र निश्चितच होईल, हे मात्र खरं आहे. सकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कदाचित सुटतील किंवा नाही, परंतु कमीत कमी तुम्हाला प्रश्न सोडवण्यासाठी दिशा तरी नक्कीच मिळेल, हे मात्र तितकेच खरे आहे. एवढे तुम्ही जाणून घेतले पाहिजे. आरोग्य ही सर्वात मोठी देणगी आहे, समाधान ही सर्वात मोठी संपत्ती आहे आणि विश्वास हे सर्वात मोठे नाते आहे. म्हणून ते नक्कीच तुम्ही जपून ठेवले पाहिजे. उपवास करून जर इच्छा पूर्ण होत असल्या तर उपाशी पोटी झोपलेला गरीब आज सगळ्यात जास्त श्रीमंत असता, हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही. कर्म म्हणतो, जर तुम्ही एखाद्याला फसवण्यात यशस्वी झालात तर ती व्यक्ती मूर्ख आहे असे समजू नका. त्या व्यक्तीने तुमच्यावर तुमच्या लायकीपेक्षा जास्त विश्वास ठेवला आहे, हे तुम्ही नक्कीच समजून घ्या. माझं दुःख लपवण्याच्या धुंदीत होतो. दोष फक्त एवढाच होता की जो मला दुःख देतो त्याच्यावर मी प्रेम करत बसलो. वाईटाच्या मागे सर्व लागतात, पण चांगल्याच्या मागे कुणी लागत नाही. जसं की दारू विक्रेते कुठेही जात नाहीत, पण दूध विक्रेत्याला रस्त्यावर भटकावे लागते. तुम्ही ऐन वेळी धोका दिला म्हणजे आम्ही संपलो असं तुम्ही कोणाला समजले नाही पाहिजे. मग लक्षात ठेवा, देवाने हिशोब बरोबर केला. सगळ्यांना रिकाम्या हाताने पाठवले आणि सगळ्यांना रिकाम्या हाताने बोलवले आहे. हे नक्कीच तुम्ही लक्षात आणि मनात ठेवलं पाहिजे आणि हे समजूनच जीवन जगलं पाहिजे. माणसांचा समज एवढीच आहे की त्याला प्राणी म्हटले तर राग येतो आणि सिंह म्हटले तर आनंद होतो. माणूस हे दुकान आहे, जीवेचे कुलूप उघडले की कळते दुकान सोन्याचे आहे की कोळशाचे आहे. हे लक्षात घ्या. आमच्या गप्पांना फसवू नका. अनेकदा राखे खाली आग दडलेली असते, हे लक्षात घ्या. मित्रांनो, विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी काही चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडत असतं. इतकंच ते आपल्याला दिसत नसतं, एवढंच असतं. शोधता शोधता हरवणारी गोष्ट म्हणजे समाधान आहे, हे मात्र निश्चित खरं आहे. आणि म्हणून
तुम्ही जितकी जास्त समाधानी राहाल तितकी जास्त चांगले राहाल. अडचणींमध्ये सर्व साथ सोडून गेले असता तू लढ, मी आहे सोबत हे शब्द म्हणजे श्री सद्गुरु कृपा आहे आणि ती प्रत्येकावर नक्कीच झाली पाहिजे. पैसे दिलेत की माणसं जोडतात आणि पैसे मागितले तर माणसं तुटत असतात. म्हणून पैशाच्या व्यवहारामध्ये माणसांना कधीच आणलं नाही पाहिजे. जगात स्वार्थाने सुख मिळते पण समाधान नक्कीच ते मिळत नाही. मनुष्य फक्त भ्रमात जीवन जगतो. हा माझा, तो माझा, माझ्या जवळचे माझे. खरं तर तुमची फक्त वेळ आहे. ती जर चांगली असेल तर सर्व तुमचे, नाहीतर सर्व जवळचे असून सुद्धा दूरचे हे जीवनाचे सत्य आहे. समज कमी असेल तर मग गैरसमज व्हायला नक्कीच वेळ लागत नाही. कधी देवदर्शनाला गेलात ना तर रांगेतून जा, कारण सोरवाटा मृत्यूपर्यंत नक्कीच नेतात, देवापर्यंत नाही. एवढं लक्षात घ्या. नेहमी छोट्या छोट्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा, कारण मनुष्याला डोंगराने नाही तर छोट्या दगडानेच ठेक लागते एवढं मात्र निश्चित आहे. बरं आहे म्हणून सांगायला सगळं जग असते, पण जीवनात खरं काय चाललंय हे कळायला जवळचा माणूस लागतो आणि ते जवळचे आपले स्वामी समर्थ आहेत आणि त्यांनाच तुम्ही सर्व तुमच्या जीवनाचे जे काही तत्व आहेत आणि जे काही दुःख आहेत ते सांगितले पाहिजे. प्रभाव दमदार असण्यापेक्षा स्वभाव दिलदार असायला हवा. मेसेज फोन त्यालाच करा जो आपल्याला रिप्लाय आवडीने करतोय. जेथे आपली कदर नाही तिथे त्यांना एक लिमिट पर्यंतच ठेवा, हे मात्र कटू सत्य आहे आणि तुम्ही असंच नक्कीच केलं पाहिजे, कारण तरच लोक तुम्हाला भरपूर काही भाव देत असतात. अहंकार पण तेवढा आवश्यक आहे जर ती गोष्ट आपल्याला अधिकार, चरित्र आणि सन्मानाने असेल. एवढं लक्षात घ्या. स्वामी भक्तांनो, आपले अंतकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोवर या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची आपल्याला गरज नाही. फक्त नीतिमत्ता साफ ठेवा. परमेश्वर काटाही तुम्हाला नक्कीच टोचू देणार नाही. मित्र, मैत्रीमध्ये प्रेम झालं नाही तरी चालेल, पण मात्र प्रेमात मैत्री ही झालीच पाहिजे, तरच ते नातं आयुष्यभर नक्कीच टिकून राहतं. आणि तीच मैत्रीचं नातं तुम्ही स्वामींशी टिकून घेतलं पाहिजे. स्वामी समर्थही तुम्हाला मैत्रीप्रमाणे भरपूर काही देतील आणि सर्व काही तुम्हाला सांगतील आणि अडचणींमध्ये तुमच्या सोबत उभे राहतील. एखाद्याच्या सुखाचे कारण बना, पण दुःखाचे कारण अजिबात तुम्ही बनू नका. सुख दुखायची असेल तर या कोणाच्या विनम्राने समोर झुका, पण कुणाच्या सौंदर्यासमोर किंवा कुणाच्या संपत्तीसमोर नक्कीच कधी झुकू नका. भेटलेली माणसं चांगली असो किंवा वाईट, अनुभव मात्र नक्की ते देऊन जात असतात. आनंदी आयुष्यासाठी स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टींचा त्याग आपल्याला करावा लागतो. स्वाद सोडला तर शरीराला फायदा होतो आणि वाद सोडला तर नाते टिकवण्यासाठी फायदा होत असतो. हे लक्षात घ्या. ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते. म्हणून आपण जे दिवस काढले आहेत त्याची नेहमी जाणीव तुम्ही ठेवावी. सुंदर चेहरा म्हातारा होतो, बलाढ्य शरीर एक दिवस गळून पडते, पद सुद्धा एक दिवस निघून जातं, परंतु एक चांगला माणूस नेहमी हा चांगलाच राहत असतो. तो कधी वाईट होत नसतो. स्वतःच्या मनापेक्षा समोरच्याच्या मनाची काळजी घेणारी माणसं नशिबाने आपल्याला मिळत असतात आणि ती नक्कीच आपण जपून ठेवली पाहिजे. आयुष्यात एकदा इतका मोठा पाऊस पडावा की इगो सगळा वाहून जावा. आयुष्यात एकदा इतके कडक ऊन पडावं की जवळच्या सावल्यांचं महत्त्व कळावं. आयुष्यात एकदा पुन्हा शाळा अशी भरावी की प्रत्येकाला त्याचे लहानपण कायमचे लक्षात राहावे. आयुष्यात एकदा असे जगावे की आपले जगणे पाहून इतरांना जगण्याची मौज मजा वाटली पाहिजे. हे मात्र खरे आहे. प्रकृतीने माणसासमोर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत दोनच मार्ग ठेवले आहेत. एकतर देऊन जा, नाहीतर सोडून जा. कारण सोबत घेऊन जगण्याची आणि जाण्याची कोणतीही व्यवस्था निसर्गाने करून ठेवलेली नाहीये. हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. आणि जीवन जगताना अहंकार करू नका. जी लोक मनात डायरेक्ट उतरतात त्यांना सांभाळून ठेवा आणि जी लोक मनापासून उतरतात त्यांच्यापासून सावध राहा. कारण आयुष्यातून निष्ठून गेलेला क्षण, उगवलेला त्या दिवशीचा सूर्य आणि आयुष्यातून निघून गेलेली चांगली माणसं परत कधीच कोणत्याच वाटेवर आपल्याला भेटत नाही. हे नेहमी लक्षात राहू द्या. तोंडावर स्पष्ट न बोलणारी आणि दबक्या आवाजात माघारी बोलणारी माणसं ही फार घातक असतात. हे समजून घेतलं पाहिजे. बरं आहे म्हणून सांगायला सगळं जग असतंय, पण जीवनात खरं काय चाललंय हे नक्कीच आपण ज्याला सांगतो ना तो आपला मित्र असतो. आणि तशीच मैत्री तुम्ही स्वामींसोबत नक्कीच जोडून ठेवली पाहिजे. शांत राहण्यापेक्षा दुसरं कोणतं उत्तर नाही आणि माफ करण्यापेक्षा दुसरी कोणती शिक्षा नसते. म्हणून यातून तुम्ही नक्की शिकून घ्या.
एक गोष्ट मात्र निश्चित आहे, जो प्रामाणिक राहतो त्याची किंमत लोकांना कळत नाही, आणि जे बोलायला लवाड व माणसांना गोल गोल फिरवण्यात पटाईत असतात ते लोक फिरवण्यात मग आज समाजात प्रिय असतात. परंतु सत्य हे कटू असले तरी ते पराजित होत नसते, तरी कालांतराने ते पटल्याशिवाय राहत नाही. आपली प्रतिमा लोकप्रिय होण्यासाठी कधी लबाडी करू नये, कारण ती कालांतराने उघड होते व आपली काहीच किंमत राहत नाही. लबाडी ही एक आखूड चादर आहे. ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात आणि पायावर घेतली तर तोंड उघडे पडत असते. म्हणून माणसाने आपल्या विचाराशी व आचाराशी ठाम नक्कीच राहिलं पाहिजे. आयुष्य परिवारापेक्षा श्रेष्ठ पैसा नाही, वडिलांपेक्षा श्रेष्ठ सल्लागार नाही, आईपेक्षा श्रेष्ठ जग नाही, भावापेक्षा श्रेष्ठ भागीदार नाही, बहिणीपेक्षा श्रेष्ठ शुभचिंतक नाही, मित्राशिवाय आयुष्य नाही. हे नक्कीच तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. जेव्हा परिस्थिती तुमची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा तिचा निकाल नेहमी लावण्याचे सामर्थ्य तुमच्याजवळ नक्कीच ठेवा. लोक एकच प्रश्न विचारतात, जमिनीचा तुकडा आणि पगाराचा आकडा. मग त्यासाठी तुम्ही नक्कीच तयार असायला हवे. लोक हसायला येतात, पोसायला नाही, एवढे मात्र निश्चित आहे. म्हणून तुम्हाला सर्व काही करायचे आहे, सर्वांशी प्रेमाने वागायचं. उद्या या जगात आपण असू नसू तेव्हा आपल्या आठवणीचे 4 व्यक्तींच्या डोळ्यात पाणी नक्कीच आलं पाहिजे, तरी आपण भाग्यवान असू एवढं मात्र निश्चित आहे. फक्त स्वतःचं वेगळेपण जपायचं. लोक हसतील पण ठीक आहे, लोकांचं काम आहे हसणं, त्याकडे आपण दुर्लक्ष करून आपण जीवन आपलं आयुष्य चांगल्या पद्धतीने जगायचं आहे. आयुष्य नावाच्या एका नाटकात माणूस वेगवेगळ्या वेळी वेगवेगळी पात्र निभावत असतो. आधी मुलगा, मग भाऊ, मग नवरा, बाप, आजोबा, नातू आणि अजून कितीतरी निराळ्या व्यक्तिरेखा. एकाच नाटकात एकाच अभिनेत्याला असंख्य पात्र साकारायचं म्हणजे त्रास निश्चित आहे. कधी गडबड होणार, कधी उशीर होणार, कधी चुका होणार, तर कधी एका पोशाखातून दुसऱ्या पोशाखात जाण्यासाठी घुसमट सुद्धा होणं साहजिक आहे. सगळ्यांना सगळीच पात्र कधीच हवी तशी उत्कृष्ट साकारता येत नाहीत. कोणाला चांगला मुलगा होता येत नाही, कोणाला बाप तर कोणाला चांगला नवरा. कुठलं तरी एक पात्र कायम हवंच वाटतं तर दुसरं कुठलं तरी अत्यंत किळसवाणं. रंगमंचावरील नाटकात सराव करून उत्तम बनता येतं, पण आयुष्य नावाच्या रंगमंचावर ना सराव ना घोकमपट्टी. माणूस मध्येच कुठेतरी गुदमरत धडपडत नाटक चालू ठेवतो. ज्याला जसं जमेल तसं. माणूस जे पात्र नीट स्वीकारतो ते त्या नाटकाचा नायक बनतो, आणि जे नाकारत राहतो ते खलनायक बनतात. एकाच नाटकात नायक आणि खलनायक दोन्ही भूमिका बजावणारा माणूस एकमेव पात्र असावा बहुतेक, असं मला वाटतं. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, समय बडा बलवान है. परोपकार करा, आपण कोणाच्या स्वाभिमानाला ठेस पोहोचू नका. मदत करा, आपण गरिबाचा मजाक करू नका. स्वतःच्या स्वार्थापायी कोणाचा अप्रचार करू नका. परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही. श्रीमंतीचा गर्व अजिबात तुम्ही करू नका. एवढंच फक्त लक्षात ठेवा. काही पण करा, पण आपल्यामुळे ही बापाची इज्जत कमी नाही झाली पाहिजे, एवढं मात्र तुम्ही नक्कीच लक्षात घेतलं पाहिजे. साधं सरळ आणि सोपं असतं तेच सर्वात छान असतं. मग ते जगणं असो किंवा नक्कीच वागणं असो. मन भरलं आणि गरज संपली की लोक नातं निभवायला कंटाळा करतात, एवढं मात्र निश्चितच खरं आहे. खरी संपत्ती ही आहे, नसेल आयुष्यात श्रीमंती तरी चालेल, फक्त आईवडील सोबत असावेत. नसेल आयुष्यात मोठा बंगला तरी चालेल, सावली देणारे त्यांचे मायेचे हात असावेत. नसेल महागडी गाडी तरी चालेल, डोळ्यांना आई बाबा कायम आनंदी दिसावेत. नसेल मोठा नाव गाव तरी चालेल, त्यांचे थोड असे आशीर्वाद कायम सोबत असावेत. गरीब म्हणून जगाने हिनवले तरी चालेल, पण ही श्रीमंती माझ्याजवळ कायम टिकून असावी. देवळातील देव नाही भेटला तरी चालेल, पण माझे हे विठ्ठल रुक्माई माझ्या सोबत असावेत. एवढीच फक्त स्वामींचरणी प्रार्थना. आणि सर्वांना सुखात आणि आनंदात ठेवावे ही स्वामींचरणी प्रार्थना. इथेच कमवायचे आहे आणि इथेच गमवायचे आहे, म्हणून कोणाला काही देता आलं नाही तरी चालेल, पण कुणाचे मन दुखवू नका. कारण माणुसकीचं मोल हे पैशांपेक्षा खूप मोठं असतं, हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आयुष्यात एखादी गोष्ट करायची असेल तर मेहनत घ्यायची तयारी, ध्यास आणि इच्छाशक्ती नक्कीच पाहिजे. तेव्हाच ती गोष्ट ही साध्य होत असते. परिवारापेक्षा श्रेष्ठ पैसा नाही, वडिलांपेक्षा श्रेष्ठ सल्लागार नाही, आईपेक्षा श्रेष्ठ जग नाही, हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि लोक बोलतात की माणसाची सई आणि स्वभाव हा कधीच बदलत नाही, पण एकदा बोटाला लागलं की सई पण बदलते आणि मनाला ठेच लागली की स्वभावही बदलत असतो. वाईट कोणीच नसतं.
जीवनात अशी पण वेळ येते की माणूस किती खरा आणि चांगला वागला तरी तो कुणाच्या तरी मनासारखा न वागल्याने वाईट ठरत असतो. वास्तवाचा विचार करून जगण्यातच खरा आनंद आहे. बाकीचा मोठेपणा हा जगासाठी मांडलेला देखावा असतो एवढं मात्र निश्चित आहे. व वेळ आली तर गरजा बदला. माणसं नाही, कारण आयुष्यात तुम्हाला सर्व काही भेटेल पण तुमच्यावर प्रेम करणारी माणसं नाही एवढं मात्र निश्चित आहे. स्वतःच्या मनापेक्षा समोरच्याच्या मनाची काळजी घेणारी माणसं नशिबाने मिळत असतात. म्हणून ज्याचं जळतं त्यालाच कळतं असं असतं. म्हणून काही जळणारी माणसं असतात, त्यांना तसे जळू द्यायचं, त्यांच्यावर फोकस करायचं नाही. फक्त आपल्या जीवनात आपण यशस्वी कसं होऊ याच्यावर तुमचं फोकस असलं पाहिजे. दुसऱ्याची बरोबरी करायला जाऊ नका, कारण आपल्या ताटात काय वाढून ठेवलंय त्याच्यावर फोकस करणे महत्वाचे आहे. बाकीच्या गोष्टी तर होतच जातील आणि होतच राहतील. माणुसकीच्या नात्यानं जर आपण जवळच्या लोकांना मदत केली तर लोक विचारतात आणि नाही केली तर लक्षात ठेवतात. तोंडावर स्पष्ट न बोलणारी आणि दबक्या आवाजात महागारी बोलणारी, लक्षात ठेवा, ही लोक अशी असतात. खूप ही अहंकारी आणि गर्विष्ठ असतात आणि तुम्हाला नंतर ठेच पोहोचू शकतात. म्हणून यांच्यापासून जितकं दूर राहिलं तितकं चांगलं असतं. महत्त्व माणसाला नसतं, त्यांच्या चांगल्या स्वभावाला असतं. कुणी एका क्षणात मन जिंकतं तर कुणी आयुष्यभर सोबत राहून सुद्धा मन जिंकू शकत नाही. हे मात्र निश्चित खरं आहे. शब्द मोफतच असतात, पण त्यांच्या वापरावर अवलंबून असतं की त्यांची किंमत आपल्याला मिळेल की मोजावी लागेल. कधी कधी आपला एखादा शब्द सुद्धा समोरच्या व्यक्तीच्या मनावर खूप घाव करून जातो. त्यामुळे शब्द जपून वापरा. शब्दात खूप ताकद असते, हे फक्त तुम्ही निश्चितच लक्षात ठेवा. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, देवाची भक्ती करा आणि देवाच्या भक्तीत तल्लीन राहा आणि देव तुम्हाला सर्व काही देईल. फक्त याच्यावर विश्वास ठेवा. आयुष्य आनंदात जगणं ही एक कला आहे आणि प्रत्येक जण कलाकार नसतो, हेही तुम्ही समजून घेतलं पाहिजे. स्वतःच्या मनातील भीती ही माणसाला यशस्वी बनवत नाही, हेही तितकंच खरं आहे. नात्यांमुळे विश्वास नसतो तर विश्वासामुळे नातीही नसतात. लायकी नसलेल्या लोकांवर विश्वास ठेवल्यास धोका हा मिळणारच. स्वतःच्या स्वार्थासाठी एखादा निष्पाप प्रामाणिक व्यक्तीचा कामापुरता वापर करून घेणे हा सगळ्यात मोठा विश्वासघात काय. होळीच्या पवित्र तुम्ही अग्नीमध्ये एक वचन घेतले पाहिजे आणि ते म्हणजे आजपासून कुणावर जळणार नाही आणि जळकुटे मन ठेवणार नाही. एवढं जरी केलं तरी भगवंतापर्यंत ते नक्कीच पोहोचेल. सुंदरता म्हणजे छान दिसणं, मेकअप करणं आणि आकर्षक कपडे घालणं नाही, तर सुंदरता ही तुमच्या वागणुकीवर, स्वभावावर आणि विचारांवर असते. तुम्ही कसे दिसता त्यापेक्षा तुम्ही कसे दुसऱ्यांच्या नजरेत कसे असता याला जास्त महत्वाचं आहे. अत्यंत महागडी न परवडणारी, खऱ्या अर्थाने ज्याची हानी भरूनच येत नाही अशी गोष्ट किती उरली आहे याचा हिशोब नसताना आपण जी वारेमाप उधळतो ती म्हणजे आयुष्य आहे. आणि आयुष्यात मिळालेले अनुभव माणसाला त्याच्या विचाराचे आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यास नक्कीच भाग पाडत असतात. म्हणून आपल्या जीवनाचे प्रवाह अगदी संत गतीने चालू ठेवा आणि स्वामींवर विश्वास ठेवा. माणसं ओळखण्यात झालेली चूक हेच आपल्या आयुष्यात आलेल्या दुःखाचं मोठं कारण असतं, हे मात्र निश्चित आहे. म्हणून तुमचा मन हा मोगरा अर्पून ईश्वरा, पुनरंपी परंपरा येणे नाही. जीवनात प्रत्येक व्यक्तीची कदर करा. एकदा गेलेली व्यक्ती परत भेटत नाही, कारण हा जन्म पुन्हा मिळत नाही, हेही निश्चित आहे. आपण जेव्हा कोणासाठी काहीतरी करतो तेव्हा परमेश्वर हा बघत असतो आणि तो त्यांचे कर्म त्यांच्या डायरीत लिहत असतो. मग तसंच आपल्याला त्याहीपेक्षा चांगलं आपल्याला भेटत असतं. पुढल्या पानावर काहीतरी भारी लिहिलं असेल या आशेवर मागची पानं झाकत जाणं म्हणजे आयुष्य आहे आणि तसंच आपण केलं पाहिजे. म्हणून आळसासारखा शत्रू नाही, आत्मविश्वासासारखा मित्र नाही, हे तुम्ही नक्कीच लक्षात ठेवलं पाहिजे. खरं जीवन जगणं विसरलो आहे. मोबाईल आल्यापासून बोलणं विसरलो आहे. दारात गाडी आल्यापासून चालणं विसरलो आहे. एअर कंडिशन घरामुळे झाडाचा गारवा विसरलो आहे. कॉन्क्रीटच्या त्या डांबरी रस्त्यामुळे मातीचा वास विसरलो आहे. मनाला जितके श्रम होतात की शरीराला कष्ट द्यायला विसरलो आहे. कडकडायची नाती जपताना खरे प्रेम विसरलो आहे आणि पैसे कमवता कमवता माणसाची किंमत विसरलो आहे. कृत्रिम सौंदर्य प्रसाधनामुळे सौंदर्य पाहणं विसरलो आहे. कृत्रिम सेंटच्या वासामुळे फुलांचा सुगंध विसरलो आहे. फास्ट फूडच्या जमान्यात तृप्तीचे ढेकर विसरलो आहे. पॉप रॉकेटच्या दन नाटकात संगीत आणि समाधानी विसरलो आहे. स्वतःची तुंबडी भरताना दुसऱ्याचा विचार करणे विसरलो आहे. सतत धावत राहताना क्षणभर विसावणं विसरलो आहे.
उगाच मोठेपणा करता करता समाधानी जगणंच विसरलो आहे. साधनासारखे विनोदही कृत्रिम खळखळून हसणं नक्कीच विसरलो आहे. हसणं विसरल्यामुळे खरं जीवन जगणं विसरलो आहे. क्षणभंगूर मृगदाजवळ जळा मागे धावताना आयुष्याचा खरा आनंद नक्कीच आपण विसरलो आहे आणि तो आपण जगला पाहिजे. विश्वास आजपर्यंत भरपूर विश्वास तुटले, पण विश्वास ठेवण्याची सवय नाही तुटली, हे मात्र तितकंच खरं आहे. विजयी झाल्याशिवाय रणांगण सोडायचं नाही. जिथे आपली कदर नाही तिथे कधी जायचं नाही. जे आपल्याला पचत नाही ते नक्कीच कधी खायचं नाही. ज्यांना खरं सांगितल्यावर राग येतो त्यांची मनधरणी करत बसायचे नाही. एवढं लक्षात घ्या. जे एकदा नजरेतून उतरले ना त्यांचा त्रास करून घ्यायचा नाही. वेळ पाहून बदलतो त्याला मित्र कधी बनवायचं नसतं. लाख संकटे आले तरी कधी हार मानायची नसते. अन्यायाविरुद्ध लढायला कोणालाही घाबरायचं नाही. आपल्या प्रेम करणाऱ्या जीवलगाची साथ कधी सोडायची नाही. धनदौलत गाडी बंगला कितीही असू द्या, गर्व कधी करायचा नाही. आयुष्य हे सुख दुःख आणि संघर्षाचं रणांगण आहे. विजयी झाल्याशिवाय रणांगण हे सोडायचं नाही. एवढंच मात्र लक्षात ठेवायचं. अनुभव वाटतात तितक्या सोप्या नसतात. काही गोष्टी अनुभव म्हणजे काय हे तेव्हाच कळते जेव्हा एखादी गोष्ट आपल्या बरोबर घडते. आपल्याला समोरच्याला पुन्हा माफ करता येते, पण कितीही ठरवलं तरी समोरच्यावर आधीसारखा विश्वास ठेवता मात्र येत नाही. प्रेमात नेहमीच आनंद मिळेल असे नाही. कधी कधी दुःख पण सोसावे लागते. कितीही अहंकारी असाल तरी प्रेमात मात्र कधी ना कधी झुकावेच लागते, हे मात्र तितकेच खरे आहे. ओसाड माळ रानावर जेव्हा गुलमोहर एकटाच फुलतो बहरतो तेव्हा त्याला बघून कळतं की बहरण्यासाठी परिस्थिती नाही तर मनस्थिती भक्कम असावी लागते. काहींना सांभाळा आणि काहींपासून सांभाळून राहा, हे मात्र निश्चित खरं आहे. राग आड्यावर थोडं थांबलं ना आणि चूक झाल्यावर थोडं नमलं ना तर जगातल्या सर्व समस्या आपोआप दूर होत असतील, हे नक्कीच खरं आहे. ओसाड माळ रानावर जेव्हा तुम्ही फिरत असाल तेव्हा मनमोकळेपणाने फिरा आणि मनमोकळेपणाने स्वामींची आठवण काढा. कारण जो व्यक्ती जितके जास्त स्वामींचे नामस्मरण करतो आणि स्वामींची आठवण काढतो तितकी जास्त स्वामी त्याच्या पाठीमागे असतात, हेही खरं आहे. कौतुक वेळेवर कळा, वेळ पाहून नाही, हे निश्चित लक्षात ठेवा. ज्ञानेश्वरी वाचताना सहज समजलेला भाव असा की आयुष्यात कुणावर फार काळ रुसू नये, रागवावं भांडावं आणि जमलं तर भांडण लगेच निपटून टाकावं. नाही जमलं तर तो विषय तात्पुरता किंवा कायमचा वगळून बाकी बोलणं चालू नक्कीच ठेवावं. पण रुसवा फुगवा अबोला फार काळ चालू ठेवू नये. यात एक महत्वाचा प्रश्न असा उरतो की माघार कोणी घ्यायची. माऊली म्हणतात, ज्याला सुखी व्हायचे आहे त्याने पहिली माघार घ्यायची. अहंकार ही सर्व नात्यांना थुरुंग लावणारी वात आहे. आपण आपल्या मनाच्या स्वास्थ्याचा विचार करावा. अहंकाराची वात विझवल्यातली मजा ज्याला कळली तो जीवनाची खरी मजा जगला, हे खरं आहे. फसवणाऱ्याला स्वतःची लाज वाटली पाहिजे. बस एवढं प्रामाणिक राहायचंय आणि एवढं प्रामाणिक नक्कीच आपण जीवनात व्हायचंय आणि आपण निश्चित एवढं प्रामाणिकही झालं पाहिजे. प्रत्येक वेळी भावना बोलूनच दाखवल्या पाहिजेत असं नाही. हे समोरच्या व्यक्तीला समजून पण नक्कीच घेता आलं पाहिजे आणि समजून घेतलं तरच ती व्यक्तीही आपल्याला समजून घेत असते. म्हणून नशिबाने मिळालेली गोड माणसे इतकं क्षणिक झालेल्या त्रासाने तोडून टाकू नयेत. कारण काय सांगावं, उद्या सगळं असेल पण सोबतीला कोणी हक्काने भांडणारं, रुसणारं आणि छोट्या समजुतीने लगेच खुदकन हसणारं गोड प्रेम आयुष्यात नसेल. ते दुःख अनुभवण्यापेक्षा आपल्या गोड माणसांची ही नात्यांची काळजी घेणे गरजेचं आहे. चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावाने ही नाती जन्मभर टिकून राहतात. आयुष्य हे क्षणभंगूर आहे. प्रत्येक नात्याची कदर करा आणि आपल्या गोड माणसांची नक्कीच तुम्ही काळजी घेतली पाहिजे. आणि नक्कीच तुम्ही जोडणं खूप सोपं असतं, मात्र जपणं फार कठीण असतं. म्हणून नक्कीच जपायला शिका. आणि आजची पिढी जेव्हा संघर्ष करते तेव्हा उद्याची पिढी सन्मानाने जगते. आजची पिढी जेव्हा लाचार होते तेव्हा उद्याची पिढी गुलाम नक्कीच बनत असते, हे मात्र तितकेच खरं आहे. योग्यता माणसाला स्थान देते, श्रद्धा माणसाला ज्ञान देते, नम्रता माणसाला मान देते आणि या तिन्ही गोष्टी ज्याच्याकडे असतात जग त्यालाच सन्मान देते, हे खरे आहे. म्हणून वेळ कोणतीही येवो मन विचलित होऊ न देता परिस्थितीचा सामना करायला हवा. वाईट परिस्थिती कायम राहत नाही. वाईटानंतर चांगले दिवस येतातच. जीवनात सतत लाभच होईल असे नाही, काही वेळा नुकसानही होईल. पण चांगल्या दिवसात उन्मत्त होऊ नये, वाईट दिवसात खचून जाऊ नये. हरामाच्या पैशांतून नव्हे तर कष्ट करून मिळवलेल्या धनाने पोट भरावे.
तुम्ही दानशूर जरी असला तरी चुकीच्या मार्गाने धन कमवले तर त्याचे फळ भोगावेच लागते, हे मात्र तितकेच खरे आहे. म्हणून चांगल्या मार्गाने धन नक्कीच कमवा. मन प्रसन्न असेल तर प्रत्येक गोष्ट ही सुंदरच आपल्याला दिसत असते. नेहमी दुसऱ्याला महत्त्व देण्याच्या नादात आपण हे विसरून जातो की आपण स्वतः किती मौल्यवान आहोत आणि आपल्याला किती स्वतःला महत्त्व दिलं पाहिजे. आपल्या अंतःकरणात द्वेष ठेवणे आणि वाढवणे हे आपले व्यक्तिमत विकासासाठी हानिकारक नक्कीच आहे. माणसं ओळखण्यात झालेली चूक हेच आपल्या आयुष्यात आलेल्या दुःखाचं मोठं नक्कीच कारण असतं. आणि खचून जायचे नाही. जर अमावस्यानंतर पौर्णिमा, दुःखानंतर सुख, अपयशानंतर यश, तसंच वाईट वेळेनंतर चांगली वेळ, त्यामुळे वाईट वेळेला खचून जायचं नाही. सर्व काही नीट होणार आहे आणि चांगलं होणार आहे या विश्वासाने पुढे जगायचं असतं. आणि मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. मित्रांनो, स्वामींची भक्ती करता करता तुम्हाला भरपूर काही गोष्टी कराव्या लागतात आणि त्या तुम्हाला दररोज करायच्या आहेत. तर दररोज तुम्हाला असं म्हणायचं आहे की आजचा दिवस खूप छान आहे. आज दिवस खरोखरच तुम्हाला जर असे वाटत असेल की वाईट आहे असं वाटायला लागतं आणि मग तुम्हाला काळजी करण्याच्या आत दिवस अत्यंत वाईट होत जातो. पण स्वतःशी म्हणा की आजचा दिवस छान आहे आणि श्री यश यांना काम सुरू करण्याचा संदेश मिळतो. ते तुम्हाला सांगतात आजचा दिवस एकदम छान आहे, हवा छान पडली आहे, आज तुम्ही मस्तपैकी काम करू शकता आणि मग दिवस चांगलाच जातो. अशाच प्रकारे एखाद्या गिरायकाला एखादी गोष्ट तुम्ही का विकू शकणार नाही हे श्री अपयश तुम्हाला सिद्ध करून दाखवतील. तर श्री यश ही गोष्ट तुम्ही का करू शकाल हे पटवून देतील. मग श्री अपयश तुम्हाला अपयश येणार आहे हे सिद्ध करून दाखवतील. तर यश तुमचंच आहे हे श्री यश तुम्हाला पटवून देतील. म्हणून एखादी व्यक्ती तुम्हाला आवडत नाही हे सिद्ध करण्याचा जोरदार प्रयत्न श्री अपयश करतील. तर ती व्यक्ती तुम्हाला आवडण्याची अनेक कारणं श्री यश तुम्हाला सादर नक्कीच करतील. आणि तुम्ही या दोघांपैकी ज्याला अधिक काम द्याल त्याची स्थिती अधिक मजबूत होत जाईल. तुम्ही श्री अपयशांना जास्त काम दिलं तर ते आपल्या मदतीला अधिक लोक घेतील आणि तुमच्या मनातील जास्तीत जास्त जागा व्यापतील. कालांतराने विचार निर्माण करणारा अख्खा विभागच ते बळकावतील आणि मग तुमच्या मनात निर्माण होणारा जवळजवळ प्रत्येक विचार नकारात्मकच असेल. श्री अपयशांना कामावरून काढून टाकण्याचं शहाणपणाचं ठरेल. त्यांची तुम्हाला गरज नाही, तुम्ही हे करू शकणार नाही, हे तुम्हाला जमणार नाही, तुम्हाला अपयश येईल इत्यादी इत्यादी ऐकण्याची गरजच नाही. मग तुम्हाला जे मिळवायचं आहे ते मिळवण्यात तुम्ही अपयश काही मदत करू शकणार नाही. त्यामुळे त्यांना हाकलूनच द्या आणि यश यांना मात्र पूर्ण वेळ काम द्या. आणि तुमच्या मनात कुठलाही विचार आला की यश याला आपलं काम सुरू सांगा आणि यश कसं मिळेल ते हे तुम्हाला दाखवून देतील. आत्तापासून आणि उद्या याच वेळेपर्यंत लाखो नव्या उपभोक्त्यांची जगात प्रवेश केलेला असेल आणि लोकसंख्या विक्रमी वेगाने वाढते आहे. अमेरिकेपुरतं बोलायचं झाल्यास न्यूयॉर्क, शिकागो, मग या सगळ्या 5 महानगरांच्या आजच्या एकूण लोकसंख्ये एवढी लोकसंख्या येत्या 10 वर्षामध्ये वाढण्याची अपेक्षा आहे. विचार करा, नवे उद्योग, नवी शास्त्रीय संशोधनं, वाढत्या बाजारपेठा, हे सगळं म्हणजे मोठ्या संधीच. ही एक चांगली गोष्ट आहे. अशा काळात आपण जगतो आहोत ही केवढी छान गोष्ट आहे. या सगळ्या गोष्टींचा अर्थ इतरांवर प्रभाव पाडू शकण्याची, त्यांच्या कामाची दिशा ठरवण्याची, नेतृत्व पदावरून त्यांना सेवा पुरवण्याची उच्च क्षमता असणाऱ्या अनेक लोकांची प्रत्येक क्षेत्रात गरज भासणार आहे. आणि या नेतृत्व पदाच्या जागा भरणारे सगळेच लोक आता प्रौढ वयात आलेले किंवा पाऊल ठेवणारे असणार आहेत. त्यापैकी एक तुम्ही आहात. सर्व बाबतीतील तेजीची खात्री म्हणजे अर्थातच व्यक्तिगत यशाची खात्री. मग सर्वसाधारणपणे अमेरिका नेहमीच भरभराटीचा काळ अनुभवत आलेली आहे. पण एक धावती नजर टाकल्यास आपल्या लक्षात येईल की कोट्यावधी लोक खरे म्हणजे बहुसंख्य लोक धडपड तर करतात पण यशस्वी होतातच असं नाही. गेल्या 20 वर्षात विक्रमी संधी असूनही बहुसंख्य लोक अजून सामान्य या सदरातच मोडतात आणि यापुढेही जास्त लोक चिंता, भीती यामध्येच गुरफटलेले राहतील. बिनमहत्वाचे दखलही न घेतले गेलेले आणि हवे ते करू न शकणारे लोक म्हणून ते आयुष्यभर खुरडत राहतील. परिणामतः त्यांचं काम त्यांना छोटा मोबदला आणि छोटे आनंद तेवढे देईल. आणि जे शहाणे लोक यशस्वीतेच्या विचारांतून स्वतःला यशाकडे नेण्यास शक्य होतील तेच मिळालेल्या संधीचं सोनं करतील. आणि मी म्हणेन तुम्ही अशा लोकांपैकी एक आहात. अन्यथा तुम्ही हे पुस्तक वाचण्याचे कष्ट न घेता नशिबावर हवाला देऊन बसला असतात. चला, यशाचं दार पूर्वी कधी नव्हतं.
एवढं सताड उघड आहे. जीवनात हवं ते मिळवणाऱ्या निवडक लोकांच्या गटात तुम्ही जाणार आहात अशी नोंद करून ठेवा. यशाकडे जाण्याची ती पहिली पायरी आहे. ही एक मूलभूत स्वरूपाची पायरी आहे. ही टाळता येणं शक्यच नाही. पहिली पायरी, स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही यशस्वी होऊ शकता अशी श्रद्धा तुम्ही नक्कीच बाळगली पाहिजे. श्रद्धेची शक्ती कशी विकसित करावी? आता श्रद्धेची शक्ती मिळवण्यासाठीची, विकसित करण्यासाठीची ही एक 3 मार्गदर्शक तत्व पहा. यशाचा विचार करा, अपयशाचा नको. तुमच्या घरी तसेच नोकरी व व्यवसायात अपयशाच्या विचारांच्या जागी यशाचे विचार घाला. एखाद्या कठीण प्रसंगात मला बहुतेक अपयश येणार आहे असा विचार न करता मी नक्कीच जिंकणार आहे असं मनात आणा. आणि एखाद्याशी तुमची स्पर्धा असेल तर मी सर्वोत्तम व्यक्तीच्या तोडीस तोड आहे असा विचार करा. तो माझ्यापेक्षा वरचढ आहे असा नको. एखादी संधी चालून आहे तर मी हे करू शकतो असं म्हणा. मी हे करू शकणार नाही असं नको. मी यशस्वी होणार आहे हा मूळ विचार तुमच्या विचार प्रक्रियेमध्ये प्रमुख असू द्या. यशाचा विचार करण्यानं तुमच्या मनाला यश मिळवण्याच्या दृष्टीने योजना करण्याचं वळण लागतं. अपयशाचा विचार याच्या अगदी विरुद्ध परिणाम करतो. अपयशाच्या विचारानं मनाला इतर अपयशी विचार करण्याचं वळण लागतं. तुम्हाला वाटतं त्यापेक्षा तुम्ही अधिक चांगले आहात याचं स्वतःला सतत स्मरण करून द्या. यशस्वी लोक महामानव नसतात. यश मिळवण्यासाठी प्रचंड बुद्धिमत्ता लागते असं अजिबात नाही. तसंच यशामागे कुठलंही गुण नाही आणि यशस्वीताही नशिबावर अवलंबून नसते. यशस्वी लोक हे सर्वसामान्य लोकच असतात. फक्त त्यांची स्वतःवर आणि स्वतःच्या कामावर श्रद्धा असते. स्वतःची किंमत कधी अगदी चुकून सुद्धा कमी करून देऊ नका. मोठ्या गोष्टींवर श्रद्धा ठेवा. तुमच्या विश्वासाची, श्रद्धेची भव्यता तुमच्या यशाचं मोठेपण ठरवत असते. आणि छोटी उद्दिष्ट समोर ठेवा आणि छोट्या प्राप्तीची अपेक्षा करा. मोठी ध्येय समोर ठेवा आणि मोठं यश मिळवा. मोठ्या कल्पना आणि मोठ्या योजना करणं सहसा सोपं असतं. निदान छोट्या कल्पना आणि योजना इतकं ते अवघड नक्कीच नसतं. जनरल इलेक्ट्रिक कंपनीच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष श्री राल्फ जे कार्ड्रायनर एका नेतृत्व गुण विषयक चर्चासत्रात बोलताना म्हणाले होते की स्वतःसाठी असो की कंपनीसाठी, पण नेतृत्व पदाची आकांक्षा बाळगणाऱ्या प्रत्येक व्यक्तीजवळ स्वयंविकासाचा कार्यक्रम हाती घेण्याचा निर्धार असावा. कुणीही कुणालाही स्वतःचा विकास करा अशी आज्ञा देणार नाही. एखादी व्यक्ती तिच्या कार्यक्षेत्रात मागे पडते की पुढे जाते हे सर्वस्वी तिच्या वैयक्तिक निश्चयावर अवलंबून असतं. यासाठी केवळ श्रम आणि काही गोष्टींचा त्याग यांची आवश्यकता असते. इतर कुणी ते तुमच्यासाठी करू शकणार नाही हे लक्षात घ्या. कार्डायनर यांचा सल्ला योग्य आणि व्यवहार्य आहे. तो आचरणात आणा आणि व्यवस्थापन, विक्री, अभियांत्रिकी, धार्मिक कार्य, लेखन, अभिनय आणि इतर प्रत्येक क्षेत्रात उच्च स्थानावर असलेल्या व्यक्ती स्वयंविकास आणि प्रगतीच्या निश्चित योजनेनुसार सातत्यानं आणि प्रामाणिकपणे वागूनच तिथे पोहोचतात. आणि कुठल्याही प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये हे पुस्तक म्हणजे प्रशिक्षण कार्यक्रमच आहे. आणि 3 गोष्टींचा समावेश असायलाच हवा. काय करायचं म्हणजे मुख्य विषयाची माहिती, कसं करायचं म्हणजे पद्धतीची माहिती, आणि तिसरी व महत्त्वाची गोष्ट म्हणजे हवा तो परिणाम. हे सर्व त्यातून मिळायला हवं. यशस्वी होण्यासाठीच्या तुमच्या व्यक्तिगत प्रशिक्षण कार्यक्रमाचा काय हा भाग यशस्वी लोकांच्या मनोभूमिका व तंत्र यावर आधारलेला आहे. ते स्वतःचं व्यवस्थापन कसं करतात, सामान्य माणसांपेक्षा ते वेगळे कशामुळे ठरतात, ते कसा विचार करतात, तुमच्या विकास व प्रगतीच्या योजनेचा कसा हा भाग म्हणजे कृतीसाठीच्या ठोस मार्गदर्शक तत्वांची एक शृंखला आहे. आणि ही तत्व प्रत्येक प्रकरणात सापडतील. ही तत्व उपयुक्त आहेत. त्यांचा उपयोग करा आणि अनुभव घ्या. प्रशिक्षणाच्या सर्वात महत्त्वाच्या भागाचं परिणामांचं काय थोडक्यात सांगायचं तर ह्या प्रशिक्षण कार्यक्रमाची आपल्या सत्सव विवेक बुद्धीला स्मरून प्रामाणिकपणे अंमलबजावणी केलीत तर आता अशक्य कोटीतलं वाटणारं यश तुम्हाला मिळेल. विभागावर पाहू जाता या कार्यक्रमातून तुम्हाला अनेक फळं मिळतील. तुमच्या कुटुंबाचा अधिक आदर, तुमचे मित्र व सहकारी यांचं कौतुक, आपण कुणीतरी असल्याची जाणीव, प्रतिष्ठा, अधिक पैसा आणि उच्च राहणीमान ही ती अनेकविध फलित होतं. आणि तुमचं हे प्रशिक्षण स्वयंशासित आहे. आणि काय आणि कसं करायचं हे तुमच्या मागे लागून कुणीही तुम्हाला सांगणार नाही. मग नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन करेल, पण फक्त तुम्ही स्वतःच ते समजून घेऊ शकता. आणि या प्रशिक्षणाची अंमलबजावणी करण्यास
फक्त तुम्ही स्वतःला स्वतःचं सांगू शकता. नक्कीच तुम्ही स्वतःला सांगितलं पाहिजे. आपली प्रगती फक्त तुम्ही स्वतःच तपासून पाहू शकता. कुठे चूक झाली तर फक्त तुम्ही स्वतःच तिची दुरुस्ती करू शकता. थोडक्यात काय तर अधिकाधिक मोठं यश मिळवण्याकरता तुम्ही स्वतःला परीक्षण करणार आहात. आणि पूर्णपणे सुसज्ज अशी एक प्रयोगशाळा तुमच्याकडे आत्ताच आहे. तुम्ही तिथं अभ्यास आणि काम करू शकता. तुमची प्रयोगशाळा तुमच्या अवतीभोवतीच आहे. त्यात माणसं आहेत. मानवी वर्तवणुकीची शक्य ती सर्व उदाहरणं ही प्रयोगशाळा तुम्हाला पुरवते. एकदा तुम्ही स्वतःच्या प्रयोगशाळेत काम करणाऱ्या वैज्ञानिकांच्या रूपात पाहू लागलात की मग तुम्ही काय काय करू शकता आणि शिकू शकता याला काहीही मर्यादा नाही. आणि तुम्हाला पैसे खर्च करूनही काही विकतही घ्यायची गरज नाही. कुठलंही भांडं द्यायची गरज नाही. कुठल्याही स्वरूपाची फी द्यायची गरज नाही. ही प्रयोगशाळा तुम्ही हवी तशी वापरू शकता आणि तेही चक्क फुकट वापरू शकता. हे मात्र निश्चित आहे. प्रत्येक वैज्ञानिक जे करतो निरीक्षण आणि प्रयोग ते आपल्याला स्वतःच्या प्रयोगशाळेचा संचालक म्हणून तुम्हालाही करावंसं वाटेल. आयुष्यभर माणसांच्या घराड्यात राहूनही लोक ज्या पद्धतीनं वागतात तसे ते का वागतात याचं आकलन बहुतांश लोकांना होत नाही. या गोष्टीचं तुम्हाला आश्चर्य नाही वाटत. याचं कारण म्हणजे लोकांना निरीक्षण करायला शिकवलंच जात नाही. निरीक्षण करण्याचं प्रशिक्षण घेण्यात आणि मानवी व्यवहाराबद्दल सखोल ज्ञान प्राप्त करण्यात तुम्हाला मदत करणं हा नक्कीच विचारांचा एक महत्त्वाचा उद्देश आहे. अमुक एक व्यक्ती एवढी यशस्वी का आणि दुसरा एखादा ओढगस्तीनं जीनं का जगतोय? काही लोकांना खूप मित्रमैत्रिणी असतात आणि काहींना अगदी थोडे. असं का? एखाद्याने एखादी गोष्ट सांगितली तर लोक ती आनंदानं ऐकतात, पण दुसऱ्या एखाद्याने तीच गोष्ट सांगितली तर लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. असं का? हे आणि असे प्रश्न तुम्हाला पडू लागतील. तुमचं हे परीक्षण एकदा पार पडलं की मग केवळ निरीक्षण करण्याच्या अत्यंत साध्या प्रक्रियेतून तुम्हाला अनेक मोलाचे धडे मिळतील. स्वतःला एका प्रशिक्षित निरीक्षक बनवण्यात तुम्हाला मदत करणाऱ्या या 2 विशेष सूचना आता पहा. तुमच्या माहितीतील 2 सर्वाधिक यशस्वी आणि 2 सर्वाधिक अयशस्वी व्यक्ती निवडा. मग जसजसं पुढे जाईल तसतसं तुमच्या यशस्वी मित्राचं वागणं, बोलणं यशाच्या तत्वांच्या किती जवळ जाणार आहे याचं निरीक्षण करा. आणि नक्कीच तुम्हाला सांगितलेली सत्य पाळण्यात शहाणपणा आहे हे कळण्यामध्ये 2 विरुद्ध टोकांचा अभ्यास करण्याची तुम्हाला कशी मदत होते आहे हे याकडे लक्ष तुम्ही दिले पाहिजे. प्रत्येक वेळी जेव्हा दुसऱ्या व्यक्तीशी तुम्ही संपर्क साधता तेव्हा अयशस्विता मग विकसित करण्याची तत्व प्रत्यक्ष वापरात आणण्याची संधी तुम्हाला मिळत असते. यशस्वी कृती करण्याची सवय लावून घेणं हे तुमचं उद्दिष्ट आहे. आणि आपण जितका सराव करू तितक्या लवकर हवं तसं वागण्याची सवय आपल्याला लागत असते. एवढं लक्षात घ्या. वृक्षप्रेमी मित्र आपल्यापैकी अनेकांना आहेत आणि या रोपट्यांना वाढवताना पाहून किती छान वाटतं नाही? मग अन्न व पाण्याला ते कसा प्रतिसाद देतात पहा. मागच्या आठवड्यापेक्षा आज ती किती मोठी झाली आहेत असं कितीतरी बोलताना त्यांना आपण ऐकतो. माणसं जेव्हा निसर्गाच्या सहकार्यानं काही करतात तेव्हा काय होतं हे पाहणं रोमांचक असतं हे नक्की. पण आपण स्वतः काळजीपूर्वक राबवलेल्या विचार व्यवस्थापनाच्या कार्यक्रमाला आपण कसा प्रतिसाद देतो हे पाहणं त्यापेक्षा 10 पट अधिक रोमांचक असतं. दिवसेंदिवस महिनोन्महिने स्वतःला अधिक आत्मविश्वासपूर्ण होताना, अधिक परिणामकारक ठरताना, अधिक यश मिळवताना पाहण्यात एक वेगळाच आनंद आहे. आणि आपण यश आणि सिद्धीच्या मार्गावर चालत आहोत या जाणीवेपेक्षा अधिक समाधानकारक या जीवनात इतर कुठलीही गोष्ट नाही. आणि स्वतःच्या क्षमतेचा जास्तीत जास्त उपयोग करून घेण्याइतकं मोठं आव्हान दुसरं कुठलंच नाही हे तुम्ही जाणून घेतलं पाहिजे. कार्नेरिया या अपयशाच्या रोगापासून मुक्त व्हा. आता विचारांच्या माध्यमातून यशाकडे मार्गक्रमण करत असताना तुम्ही ज्या एका गोष्टीचा प्रामुख्याने अभ्यास कराल ती गोष्ट म्हणजे लोक. सुरुवातीला यशप्राप्तीच्या तत्वांचा शोध घेण्यासाठी आणि नंतर त्यांचा आपल्या जीवनात प्रयोग करण्यासाठी तुम्ही लोकांचा खूप काळजीपूर्वक अभ्यास कराल. आणि त्यांची सुरुवात तुम्हाला आत्तापासून करायची आहे. लोकांचा सखोल अभ्यास केल्यास तुम्हाला असं आढळून येईल की अयशस्वी लोकांना एक भयंकर वैचारिक रोग झालेला असतो. आपण या रोगाला कार्नेरिया असं नाव देऊ. प्रत्येक अपयशी माणसामध्ये या रोगानं पुढची पायरी गाठलेली असते आणि प्रत्येक सर्वसामान्य माणसामध्ये या रोगाची काही किमान लक्षणं असतातच. एखादी व्यक्ती अधिकाधिक यश मिळवते तर दुसरी एखादी जेमतेम तग धरून असते.
त्या दोघांमधील या फरकाचं मूळ कार्नेरियामध्ये आहे असं तुम्हाला दिसेल. एखादी व्यक्ती जेवढी अधिक यशस्वी असेल तेवढी ती कारणं देण्यापासून लांब राहणारी असते आणि ते तुम्हाला दिसेल. त्याचबरोबर काहीही साध्य करताना आलेल्या आणि साध्य करण्याची इच्छा नसलेल्या मनुष्याकडे त्यासाठीची ढिगभर कारणं मात्र नेहमीच तयार असलेली तुम्हाला आढळतील. सुमार दर्जाचे लोक आता तुम्ही एखादी गोष्ट आपण का केली नाही, का करू शकलो नाही आणि का करत नाही असं तुम्हाला वाटेल आणि या संबंधीचं स्पष्टीकरण देण्यास अगदी तत्पर असतात. मग ते तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. सुमार दर्जाचं माणसांनी पुढे केलेली सर्व कारणं यशस्वी माणूसही देऊ शकला असता, पण त्यानं तसं केलं नाही हे सहजपणे लक्षात येतं. ठरवलं तर देण्यासाठी एक सोडून हजार बाबी सबडी सापडू शकतात, पण अशा प्रकारे सबबी शोधणारा यशस्वी व्यावसायिक, लष्करी अधिकारी, विक्रेता किंवा कुठल्याही क्षेत्रातील आघाडीवर असलेला माणूस मी तरी अजून पाहिलेला नाही. इतिहासात डोकावलं तर असं दिसतं की अमेरिकेच्या अनेक माजी राष्ट्राध्यक्षांनी अनेक समस्यांवर मात केली होती. राष्ट्राध्यक्ष थिओडोर रुझवेल्ट त्यांच्या पांगड्या पायाचं कारण पुढे करू शकले असते. त्यांच्या राष्ट्राध्यक्ष पदाची कार्यकीर्द सुरू होण्यापूर्वीच पोलिओने त्यांना गाठलं होतं. हॅरी ट्यूमर त्यांच्या महाविद्यालयीन शिक्षणाच्या अभावाचं कारण पुढे करू शकले असते. केनेडीवर अपरिपक्व वयात राष्ट्राध्यक्ष पदाची जबाबदारी पडली. मी राष्ट्राध्यक्ष होण्याच्या दृष्टीनं अजून खूप लहान आहे असं तेही म्हणू शकले असते. राष्ट्राध्यक्ष लिंडन जॉन्सन आणि राष्ट्राध्यक्ष आयसेनहॉवर हृदयविकाराला बळी पडले. त्यांनाही हृदयविकाराच्या झटक्या मागे लपता आले असते. थोडक्यात प्रत्येकाकडे राष्ट्राध्यक्ष न होण्यासाठी एक कारण होते. योग्य उपचार केले नाहीत तर इतर कुठल्याही रोगाप्रमाणे कार्नेरिया देखील बळावतो. या रोगाच्या रुग्णांची विचार प्रक्रिया साधारणपणे अशी चालत असते की मला हे जमत नाहीये. आता आपली बाजू सावरायला कोणतं कारण सांगू? प्रकृती, शिक्षणाचा अभाव, म्हातारपण, लहान वय, दुर्दैव, बायको की माझ्या लहानपणीचं कौटुंबिक वातावरण? अपयशाच्या या रोगाच्या रुग्णाला एकदा चांगलं कारण सापडलं की मग तो त्या कारणाला धरून बसतो. आपण प्रगती का करत नाही याचं स्पष्टीकरण स्वतःला तसंच इतरांना देण्यासाठी मग तो या कारणावर विसंबून राहतो आणि त्यानंतर प्रत्येक वेळी जेव्हा तो ते कारण वापरतो तेव्हा ते त्यांच्या तुप्त मनामध्ये खोलवर अधिकाधिक पक्क होत जाते. पुनरावृत्तीचं खत पाणी मिळालं तर विचार, मग ते सकारात्मक असोत की नकारात्मक, ते बळकट होत राहतात. सुरुवातीला कार्नेरियाच्या त्या रुग्णाला आपण पुढे करत असलेलं कारण बहुतांशी खोटं आहे हे माहीत असतं, पण जसजसं ते कारण तो वापरत जातो तसतसं त्याला ते खरं पटत जातं. आपल्या अपयशाचं हेच खरं कारण अशी त्याची धारणा होत जाते, खात्री पटत जाते. हे सर्व पाहता विचारांतून यशाकडे जाण्याच्या तुमच्या कार्यक्रमामधील पहिली गोष्ट म्हणजे कार्नेरिया आणि या अपयशजनक रोगासाठी प्रतिबंधक लसीकरण नक्कीच तुम्ही करून घ्या. आणि कार्नेरिया अनेक प्रकारे आहेत: आरोग्याचा, बुद्धीचा, वयाचा आणि नशिबाचा. या 4 सार्वत्रिक आजारांपासून आपल्याला आपला बचाव कसा करू शकतो हे आता तुम्ही पाहणार आहात. कार्नेरियाचे 4 सर्वसामान्य प्रकार आहेत. एक म्हणजे माझी तब्येत बरीच नव्हती हो. आरोग्याच्या कार्नेरियामध्ये मला बरं वाटत नाही या प्रकारच्या मुरलेल्या त्रासांपासून ते मला अमुक त्रास होतोय अशा सारख्या अधिक नेमक्या दुःखांपर्यंत खूप काही येतं. अधिक जबाबदारी स्वीकारणं, अधिक पैसा मिळवणं, एखाद्या गोष्टीत यशस्वी होणं यासारख्या अनेक गोष्टींमधील अपयशाचं कारण म्हणून बरी नसलेली तब्येत अनेक रूपात आपल्या समोर येते. आरोग्याच्या कार्नेरियानं कोट्यावधी लोक आजारी असतात, पण बहुतांश लोकांच्या बाबतीत हे कारण खरं असतं का? प्रकृतीचं कारण देणं सहज शक्य असतानाही तसं न करणारे अनेक यशस्वी लोक तुमच्या माहितीत असतील. बघा, माझ्या परिचयाची डॉक्टर मंडळी मला एक गोष्ट नेहमी सांगत असतात: प्रौढ वयात अगदी 100% तंदुरुस्त असलेली व्यक्ती अस्तित्वातच नाही. प्रत्येक माणसाला काही ना काहीतरी शारीरिक त्रास असतोच. बरेच लोक आरोग्याच्या कार्नेरियाला बळी पडतात, पण यशाचा विचार करणारे लोक मात्र तसं होऊ देत नाही. आरोग्याबद्दलची योग्य आणि अयोग्य मनोभूमिका दर्शवून आले 2 प्रसंग एकाला मला पाठोपाठ अनुभवास आले आहेत. अमेरिका इथं माझं भाषण नुकतंच आटोपलं होतं असे लेखक म्हणतात. एका 30च्या युवकानं खाजगीत बोलवण्यासाठी मला काही मिनिटं वेळ मागितला. भेटल्यावर आधी त्यानं माझ्या भाषणाचं कौतुक केलं, पण नंतर लगेच म्हणाला, मला वाटतं तुमचे विचार माझ्यासाठी फारसे उपयोगी पडणार नाहीत. माझं हृदय जरा कमकुवत आहे,
मला सावधगिरी बाळगायला हवी. तो पुढे म्हणाला, मग आपण कसे 4 वेगवेगळ्या डॉक्टरांना भेटलो, पण त्यांना दुखण्याचं मूळ कारण कसं सापडलं नाही वगैरे त्यानं मला सांगितलं आणि या बाबतीत त्यानं काय करायला हवं याबद्दल माझं मत विचारलं. हे बघा, मी म्हणालो, हृदयाच्या बाबतीत मला काहीही माहीत नाही, पण एक सामान्य माणूस म्हणून मी 3 गोष्टी केल्या असत्या. प्रथम, मी एखाद्या चांगल्या हृदय विकार तज्ज्ञाचा शोध घेतला असता आणि त्याचं निदान अंतिम मानलं असतं. तुम्ही 4 डॉक्टरांना भेटलात आणि त्यापैकी एकालाही तुमच्या हृदयात काही विशेष दोष आढळला नाही. आता 5व्या आणि शेवटच्या डॉक्टरला भेटा आणि त्याचं निदान मान्य करा. कदाचित तुमचं हृदय अगदी ठणठणीत असेल, पण तुम्ही त्याबद्दल सतत काळजी करत राहाल तर नक्कीच तुम्हाला काहीतरी भयंकर दुखणं होईल. सतत दुखण्याचाच विचार करत बसला तर सहसा खरोखरच दुखणं मागे लागतं. दुसरी गोष्ट मी सुचवेन की तुम्ही भरपूर डॉक्टर मोठे जे शेड्यूल आहेत यांचं वर्षाचे सर्व 365 दिवस कसं जगावं हे अत्यंत सुंदर असे विचार वाचा. आणि तुम्ही अनेक अर्थात मनोनिर्मित आजार असलेले व्यक्ती असतात, जरा विचार करा. आपल्या विचार आणि भावनांवर ताबा मिळवण्यास शिकले तर आत्ता या क्षणी आजारी असलेल्या 4 पैकी 3 जण बरे होऊ शकतात. तेव्हा डॉक्टर शिड्रल यांचं हे नक्कीच विचार तुम्ही वाचा आणि भावनांचं व्यवस्थापन करण्याचा तुमचा स्वतःचा एक कार्यक्रम तयार करा. तिसरी गोष्ट म्हणजे मी मरेपर्यंत जगण्याचा निश्चय करीन असं बोलून अनेक वर्षापूर्वी मला मिळालेला एका मौल्यवान सल्ला मी त्यांना सांगितला. मला हा सल्ला माझ्या एका त्रिवितच ग्रस्त वकील मित्रांना दिला होता. आपल्याला अनेक पथ्य आणि बंधनं असणार, संयमित आयुष्य जगावं लागणार आहे हे या माझ्या मित्राला माहीत होतं, पण त्यामुळे त्यानं आपली वकिली सोडली नाही, कौटुंबिक जबाबदाऱ्या सोडल्या नाहीत, की आयुष्याचा निखळ आनंदानं आस्वाद घेणं सोडलं नाही. आता 78 वर्षाचं वय असलेल्या माझ्या या मित्रानं तत्वज्ञान म्हणजे मी मरेपर्यंत आयुष्य जगणार आहे, जीवन व मृत्यू यांच्या मी गल्लेत करणार नाही, मी या जगात असेपर्यंत आयुष्य जगणार आहे, उगाच अर्ध मेलं जीवन का जगायचं आणि मृत्यूच्या भयात व्यतीत झालेला केलेला प्रत्येक क्षण म्हणजे त्या क्षणात आपण मृत असल्यासारखं आहे. मग मला डेट्रॉईटला जाण्यासाठी विमान पकडायचं असल्यानं मी चर्चा तिथे थांबवणं भाग होतं. हा झाला आरोग्यविषयक मनोभूमिकाचा एक अनुभव. दुसरा अधिक आनंददायक अनुभव मला विमानात बसल्यावर मिळाला. विमानानं उड्डाण केल्यानंतर घड्याळाचे टिकटिक या आवाजासारखा एक आवाज मला ऐकू लागला आणि खरं तर मी जरा घाबरलोच. आवाज शेजारून आल्यासारखं वाटल्यामुळे मी माझ्या शेजारच्या माणसाकडे पाहिलं तर त्या माणसानं एक मोठं स्मित केलं आणि म्हणाला, घाबरू नका, हा बॉम्बचा आवाज नाही तर हा माझ्या हृदयाचा आवाज आहे. मला अर्थातच आश्चर्य वाटलं. हे पाहून त्यानं मला त्याची कथा सांगायला सुरुवात केली. फक्त 21 दिवसांपूर्वी त्याचं ऑपरेशन झालं होतं आणि त्याच्या हृदयात प्लॅस्टिकचा एक वॉल बसवण्यात आला होता. या कृत्रिम वॉलवर नव्या पेशींची वाढ होईपर्यंत म्हणजे काही महिन्यांपर्यंत ही टिकटिक अशीच चालणार होती. तो आता काय करणार असं मी विचारलं. हो, माझ्याकडे खूप योजना आहेत. मिनेसोटाला परत गेल्यावर मी कायद्याचा अभ्यास करायचं ठरवलाय. नंतर मला एखादी सरकारी नोकरी मिळेल अशी मला आशा आहे. डॉक्टरांनी काही महिने मला आराम करायला सांगितलाय, पण नंतर मी अगदी नव्यानं आयुष्य जगू शकतो. तर आरोग्याच्या तक्रारींना तोंड देण्याचे असे हे 2 प्रकार. एका माणसाला शारीरिकदृष्ट्या आपलं काही बिघडलं आहे याची धड खात्री पण नव्हती, पण तरीही तो चिंताग्रस्त होता, निराश होता, पराभव स्वीकारून बसला होता आणि आपल्या प्रगती न करणाऱ्या कारणास इतरांकडून दुजोरा मिळवण्याच्या प्रयत्नात होता. पण एका अवघड शस्त्रक्रियेला सामोरे जावं लागलेला दुसरा माणूस मात्र आशावादी आणि काहीतरी करण्यासाठी उत्सुक होता. फरक आरोग्याकडे बघण्यात होता. आरोग्याच्या कारणे याच्या की मी अगदी अत्यंत प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे. मला मधुमेह आहे हे निदान झाल्या त्यानंतर आत्तापर्यंत मी सुमारे 5000 इंजेक्शन घेतले आहेत. मला बजावलं गेलं होतं की मधुमेह ही एक शारीरिक अवस्था आहे, पण खरं नुकसान होतं ते त्याच्याबद्दल नकारात्मक दृष्टिकोनामुळे. मधुमेहाबद्दल काळजी करत बसाल तर खरोखरच तुम्हाला खूप त्रास होईल. आणि माझ्या स्वतःच्या मधुमेहाचा शोध लागल्यानंतर अर्थातच इतर अनेक मधुमेहांशी माझी ओळख झाली. त्यापैकी 2 अगदी विरुद्ध टोकांच्या लोकांची उदाहरणं आता पाहूया. एकाला सौम्य मधुमेह झालेला आहे, पण तो जिवंत मृतांपैकी आहे. भोवतालच्या वातावरणाबद्दल तो हास्यास्पदरित्या संशयी होता. कुणी साधं शिकलं तरी त्याला संसर्ग होण्याची भीती वाटते आणि तो त्यांच्यापासून दूर राहतो. त्याला अतिश्रमाची भीती वाटते, त्यामुळे तो जवळजवळ काहीच करत नाही. काय होऊ शकेल याबद्दल काळजी करण्यातच त्याची मानसिक शक्ती जास्त खर्च होते. आपली समस्या खरोखरच किती भयानक आहे हे सांगून सांगून तो इतरांना पीडत असतो. या माणसांची खरी समस्या मधुमेह नाहीच, मुळे तो खरा रुग्ण आहे.
आरोग्याच्या कार्नेरियाचा. स्वतःची कीव करून करून त्यानं जणू अपंगत्वच ओढून घेतलाय. एका मोठ्या प्रकर्षणातील एक विभाग प्रमुख या माणसाच्या अगदी विरुद्ध आहे. त्याचा मधुमेह अधिक तीव्र आहे. वरील माणसाच्या जवळजवळ 30 पट अधिक इन्सुलिन या विभाग प्रमुखांना घ्यावं लागतं. पण ते आजारी होऊन जगत नाहीत. कामाचा आनंद घेणं आणि मजेत राहणं ही त्यांची पद्धत. एकदा ते मला म्हणाले, एवढं इन्सुलिन घेणं हे त्रासदायक नक्कीच आहे, पण तसं पाहिलं तर रोज दाढी करणंही फारसं सुखकारक नाही. मी अंथरुणावर पडून राहण्याचा विचारच करत नाही. जेव्हा मी जी इंजेक्शन घेतो तेव्हा मी ते शोधून काढणाऱ्या, कौतुक करणाऱ्या मग्न असतो. आणि महाविद्यालयात शिकणारे एक प्रख्यात अध्यापक माझे मित्र आहेत. दुसऱ्या महायुद्धात ते युरोपहून घरी परतले. ते एक हात गमावून या अपंगत्वाला देखील ते सदैव हसतमुख असतात. दुसऱ्याला मदत करण्यास नेहमी पुढे असतात. ते इतर धट्ट्या माणसांइतके आशावादी आहेत. एके दिवशी त्यांच्या अपंगत्वावर त्यांची आणि माझी एक मोठी चर्चा झाली. माझा एक हातच तर गेलाय, ते म्हणाले. अर्थातच एकापेक्षा 2 असलेले केव्हाही चांगले, पण माझा फक्त एक हात कापला गेलाय. माझ्या मनाची आभारी नाहीये. किती छान आहे. असा जर अपंगत्व आलेला आणखी एक मित्र गोल्फ उत्तम खेळाडू आहे. फक्त एकच हात असूनही त्याने एवढी परिपूर्ण शैली कशी काय विकसित केली, असं मी त्याला एके दिवशी विचारलं. दोन्ही हात शाबूत असणाऱ्या अनेक खेळाडूंना देखील एवढं चांगलं खेळता येत नाही, हेही मी त्याला सांगितलं. त्याचं उत्तर मोठं मार्मिक आहे. हां, माझा असा अनुभव आहे की एक हात आणि योग्य मनोभूमिका, 2 हात आणि अयोग्य मनोभूमिकेवर नेहमीच विजय मिळवेल. या गोष्टीचा विचार करा. ती फक्त गोल्फच नव्हे तर जीवनाच्या प्रत्येक बाबीलाच लागू पडते. आरोग्याच्या कार्नेरियाचा नायनाट करण्यासाठी तुम्ही करू शकत असलेल्या 4 गोष्टी आहेत. आरोग्याच्या कार्नेरियावरच्या रामबाण लसीमध्ये खालील 4 डोस समाविष्ट आहेत. तुमच्या आरोग्याबद्दल चर्चा करणं सोडून द्या आणि तुमचा कोणताही आजार, मग ती साधी सर्दी का असेना, त्यावेळी तुम्ही जेवढी चर्चा कराल ना तेवढं जणू बळावत जातो. आणि आजारपणाबद्दल बोलणं म्हणजे जणू तणांना खतपाणी घालणं. शिवाय तुमच्या आरोग्याबद्दल चर्चा करण्याची सवय वाईटच. लोकांना त्याचा कंटाळा येतो. अशी चर्चा करणारी व्यक्ती आत्मकेंद्रित आणि म्हातारीच वाटते. आपल्या दुःखानाहीत तब्येतीबद्दल बोलण्याच्या नैसर्गिक उर्मीवर यशस्वीतेच्या मनोभूमिकेचे लोक विजय मिळवतात आणि तुम्हाला यातून कदाचित थोडीफार सहानुभूती मिळेल, पण सतत किरकिर करणाऱ्या इतरांचा आदर आणि विश्वास मात्र मिळत नाही. तुमच्या आरोग्याबद्दल चिंता करणं सोडून द्या. जगप्रसिद्ध मेयो क्लिनिकचे मानद सल्लागार डॉक्टर वॉलवर्ड आणि अल्जारेज यांनी एका ठिकाणी लिहिलेलं आहे, चिंता करणाऱ्या लोकांना आम्ही नेहमी स्वतःवर ताबा ठेवण्याची विनंती करतो. उदाहरणार्थ, एका माणसाला आपलं पित्ताशय खराब झालं असल्याची उगीच खात्री झाली होती. 8 वेळा क्षकिरण तपासण्या करून झाल्या होत्या व त्यापैकी एकातही त्याच्या पित्तशयाला काही बाधा झाल्याचं आढळलं नव्हतं. पण त्या माणसाला हे पटत नव्हतं. मला जेव्हा तो भेटला तेव्हा मी त्याला या क्षकिरण तपासण्याबद्दल बंद करण्याची विनंती केली. हृदय विकाराबद्दल जागरूक असणाऱ्या शेकडो लोकांना ECG काढणं बंद करण्यासाठी मी अशीच विनंती केलेली आहे. तुमचं आरोग्य जेवढं चांगलं आहे तेवढं ते असल्याबद्दल मनापासून समाधान माना. सारखा उल्लेख करत असला हवा असं एक जुनं वचन आहे. माझे बूट फाटके असल्याचं मला खूप बरं दुःख वाटत होतं. आणखी एक दिवस पायाच नसलेला एक माणूस मला भेटला. बरं वाटत नाही अशी तक्रार करण्यापेक्षा आपण आहोत तेवढे निरोगी असण्यात आनंदी राहणं केव्हाही जास्त चांगलं असतं. नवनवीन दुखणी व आजार निर्माण होण्यासाठीची उत्तम औषध म्हणजे असलेल्या आरोग्याबद्दल कृतज्ञ राहणं हे देखील निश्चित आहे. म्हणून वापरून जीर्ण होणं हे न वापरता गंजून जाण्यापेक्षा अधिक श्रेयस्कर आहे. या वचनानं वारंवार स्मरण करा आणि आनंद मिळवण्यासाठीचं जीवन आहे हे वाया घालू नका. आणि स्वतःला हॉस्पिटलमध्ये खाटेवर पडल्यासारखं पाहत आयुष्य कंठू नका. एवढं मात्र नक्कीच तुम्ही मनापासून केलं पाहिजे. एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा स्वामींची भक्ती करता तेव्हा तुम्ही मनापासून करत असता आणि तुमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा संकोच नसतो आणि कोणत्याही प्रकारची तुमच्या मनामध्ये शंका नसते, कारण तुम्ही मनापासून ते करत असता. मग मनापासून जर तुम्ही प्रत्येक गोष्ट आत्मसात केली आणि ती तुम्ही प्रत्यक्षात अनुभवली तर तुम्हाला असं वाटेल की तुम्हाला ती गोष्ट मिळत आहे आणि ते तुम्ही करत आहात. म्हणून ती गोष्ट मिळवण्यासाठी एकच पर्याय तुमच्याकडे आहे आणि तो म्हणजे फक्त तुम्ही सकारात्मक विचार केले पाहिजे. आणि सकारात्मक विचार करण्यानेच तुम्हाला सर्व काही मिळू शकेल आणि सर्व काही साध्य होऊ शकेल. म्हणून तुम्ही आयुष्यामध्ये कधी सकारात्मक विचार केल्याची भावना निर्माण करा आणि सकारात्मक विचार करा. एवढं मात्र तुम्ही मनापासून केलं पाहिजे.
आणि स्वामींविषयी देखील तुम्ही जेवढे जास्त सकारात्मक विचार कराल तेवढे जास्त तुमच्यासोबत चांगलं होत जाईल आणि सर्व काही तुम्हाला मिळत जाईल. फक्त तुम्ही विश्वास ठेवा स्वामींच्या वचनावरती आणि स्वामींच्या बोलण्यावरती, आणि स्वामी तुम्हाला चमत्कार नक्कीच दाखवतील आणि तुमच्यासोबत सर्व काही चांगलं होणार आहे. एवढे तुम्ही मनात ठाम ठेवा. आणि मित्रांनो, स्वामींवर पूर्ण निष्ठा ठेवून, विश्वास ठेवून तुम्ही स्वामींचं नामस्मरण करा. नक्कीच तुम्हाला भरपूर काही रिझल्ट भेटतील आणि तुमच्या जीवनातल्या अडचणी या दूर व्हायला तुम्हाला मदत होईल. जर स्वामींवर विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच ऑन करा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.